हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग व्हिडिओकडे वळूयात. तर आता इंद्रा आणि राणी इथेच टेरेसवरती झोपलेले असतात. तर त्यावेळी इकडे दादासाहेब जे आहेत ते वरती यायला निघालेले असतात. तर त्याचनंतर राणीला कसला तरी आवाज येतो आणि तिच्या लक्षात येते की दादासाहेब आलेत. ती इंद्राला उठवते आणि दोघेही जण लपून बसतात. तर त्यानंतर इकडे आता राणीने इंद्राला सांगितलं आहे की तुम्ही देखील आता बाजूला लपा, जेणेकरून त्यांना तुम्ही दिसणार नाहीत. तर त्यावेळी आता दादासाहेब लगेचच वरती येतात आणि फोनवरती बोलू लागतात. तर त्यानंतर इंद्रा लगेचच फोन काढतो आणि ते जे काही बोलत आहे ते सगळं काही रेकॉर्ड करू लागतो. आणि त्यानंतर राणी हे सगळं पाहत असते. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे दादासाहेब जे आहेत ते त्यांच्या भाषेमध्ये बोलत नव्हते. म्हणजे जसं की राणी वगैरे सगळे काही बोलतात ना मराठी, तर अशी भाषा ते बोलत नव्हते. ते वेगळीच भाषा बोलत होते. तर त्यानंतर राणी बोलते की हे काय आहे, दादासाहेब असे का बोलतायत. तर त्यानंतर इंद्रा सगळं काही रेकॉर्ड करतो आणि अचानक दादासाहेब फोनवरती बोलता बोलता राणीकडे पाहतात. त्यावेळी राणी दादासाहेबांकडेच पाहत असते. तर आता दादासाहेब तिला विचारतात की तू कधी आलीस इथे. तर त्यावेळी राणी बोलते की मी आत्ताच आले. आणि त्यावेळी आता इथे राणीला दादासाहेब विचारू लागतात की मला सांग, तू इथे कशी आलीस आणि तेही एवढ्या सकाळी. तर त्यावेळी राणी बोलते की ते काय आहे ना दादासाहेब, काम खूप होती आणि म्हणून मी म्हटलं की आज लवकर जावं आणि सगळं काही आवरून घ्यावं. आणि तसंही पहा ना, आता मी झाडूच मारत होते. तर त्यावेळी दादासाहेब जे आहेत ते बोलतात की ठीक आहे असं म्हणत ते खाली निघून जातात. तर इंद्रा जो आहे तो लपून बसलेला लगेचच राणीजवळ येतो आणि बोलतो की राणी, कदाचित आता हा खाली जाऊन बहुतेक राडा घालणार आहे की तू वरती कशी आलीस. तर त्यावेळी राणी बोलते की नाही नाही, असं काही नाही होणार. तर त्याचनंतर थोड्याच वेळात इंद्रा आणि राणी बोलत असतात आणि इंद्रा राणीला विचारतो की जर तू आता खाली गेलीस तर त्यांना काय सांगशील. तर आता राणी बोलते की सर, माझं ना डोकंच बंद पडलं की काय सांगावं. तर आता इकडे हे जे दादासाहेब आहेत ते खाली येतात आणि रत्नाच्या नावाने ओरडू लागतात की रत्ना, सोनबाई लवकर या. तर त्यावेळी रत्नाला वाटतं की काय झालं यांना, हे एवढे सकाळी सकाळी का ओरडत आहे. तर त्यावेळी रत्ना जी आहे धावत त्यांच्याजवळ जाते आणि आता इथे उर्मिला देखील येते आणि त्याचनंतर रत्नाला विचारू लागतात की मला सांगा, ही राणी एवढ्या सकाळी इथे काय करते आहे आणि तुम्हाला माहिती आहे का ती कधी आली आणि कधीवरती काम करायसाठी गेली. तर त्यावेळी आता उर्मिला बोलते की म्हणजे राणी एवढ्या सकाळी आली आणि ते शक्यच नाही. तर त्यावेळी आता इथे दादासाहेब बोलतात की तुला माहीत नाही ती राणी वरती आहे ते. तर त्यावेळी उर्मिला बोलते की नाही, मलाही माहीत नाही आणि रत्नाला देखील माहीत नसतं. तर त्यावेळी आता दादासाहेब ते दोघींवरती ओरडतात आणि बोलतात की ते आपल्या घरचे नोकर आहेत आणि त्यांच्यावर नजर ठेवली पाहिजे. ते कधीही येतील आणि कधीही जातील, असं चालणार नाही. तर त्यानंतर इकडे राणी बोलते की सर, तुम्ही जसं बोलला होता तसं दादासाहेबांनी तमाशा घालायला सुरुवात केली. म्हणजे आता माझं काही खरं नाही. आता काय करू आणि मी काय सांगू. तर त्यावेळी आता इथे इंद्रा जो आहे तोही राणीच्याच विचारात असतो की राणीला या सगळ्यातून कसं वाचवू. तर त्यानंतर तो विचार करत राहतो आणि इथे ही जी उर्मिला आहे ती राणीला खाली आवाज देते. तर राणीला आवाज दिल्यानंतर राणीला तर जावंच लागतं. तर उर्मिला राणीला विचारते की तू इथे एवढ्या सकाळी काय करतेस. तर त्यावेळी राणी सांगू लागते की मॅडम, ते काय आहे ना, तुम्ही सांगितलं होतं ना आज खूप कामं आहेत, म्हणूनच मी म्हटलं सकाळी लवकर जाते आणि सगळं काही आवरून घेते. तर त्यानंतर उर्मिला बोलते की मग मला सांग, तू काय काम केलंस. तर त्यावेळी आता इथे तिला प्रश्न पडतो की काय सांगू. तर आता राणी थोडी चकित होते आणि विचार करू लागते की काय सांगू. तर त्यानंतर ती बोलते की मी ना टेरेसवरती जाऊन झाडू मारला आणि त्यानंतर काही कपडे वाळत घातले धुवून. तर त्यावेळी रत्नाई बोलते की मला सांग, तू खरंच कपडे धुवून टाकलेत का. तर त्यावेळी राणी बोलते की हो, मी कपडे धुवून टाकले. आणि त्यानंतर आता इथे विक्रांत हे सगळं पाहत असतो. विक्रांतला लक्षात येते की ही राणी काहीतरी गडबड करणार आहे. तो हे सगळं पाहत असतो आणि उर्मिलाला आता या राणीचा राग आलेला असतो. म्हणूनच उर्मिला तिला खूप प्रश्न विचारू लागते. उर्मिला बोलते की मला सांग, तू कपडे धुतले म्हणतेस ना, हे बघ मला असं वाटतं की तू खोटं बोलतेस. राणी, खरा काय आहे ते मला सांग. तर त्यावेळी राणी विचार करू लागते की आता काय सांगू हिला. तर त्यानंतर उर्मिला पुन्हा म्हणते की राणी बोल, तू खोटं बोलत आहेस, तू खरं बोलत नाही आहेस. तू खरंच कपडे धुतले म्हणतेस ना, थांब आत्ता मला बघायलाच हवं
तू खरं बोलतेस की खोटं? तर त्यावेळी आता इथे दादासाहेब बोलतात की सुनबाई नक्की तुम्ही काय करणार आहात? तर त्यावेळी ती बोलते की ही म्हणते ना कपडे धुतले होते, तर बघूयात हिने कपडे धुतलेत की नाही, आपण कपडे ओले आहेत की नाही ते पाहून येऊयात. असं म्हणत राणी आणि उर्मिला दोघीही जणी वरती जातात. तर आता इकडे दादासाहेब बोलतात की हे पहा, आता तुमच्याकडून चूक झाली आहे, पण इथून पुढे लक्षात ठेवा, कधीही कोणाला असं घरात येऊ द्यायचं नाही, आणि त्यानंतर असं काही झालं तर मी तुमच्याकडे बघून घेईन. तर दादासाहेब इथे रत्नाला धमकी देऊन निघून जातात आणि हे सगळं विक्रांत पाहत असतो आणि त्यानंतर विक्रांत देखील तिथून निघून जातो. तर आता इकडे ही जी उर्मिला आहे ती पाहायला आलेली असते की कपडे ओले आहेत की नाही. तर ती सगळे कपडे हात लावून पाहते तर ते कपडे ओले असतात. राणीला हे प्रश्न पडतो की हे कपडे ओले कसं काय झाले. तर त्यावेळी इथे इंद्रा जो आहे तो राणीला खालून पाहत असतो. तर आता राणीची नजर इंद्रावरती पडते आणि तिच्या लक्षात येतं की हे सगळं सरांनीच केलं आहे मला वाचवण्यासाठी. तर राणी गेल्यानंतर इंद्राच्या लक्षात आलं की राणी या सगळ्यात अडकेल, म्हणूनच इंद्राने हे सगळं व्यवस्थित डोक्यात घेऊन ते कपडे ओले करून ठेवले. त्याने फक्त ते पाण्यातून काढले आणि पिळून तिथे वाळायला टाकले. तर आता तेच जे काही काम इंद्राने केलं होतं ते राणीला उपयोगी पडलं आणि आज खरंच इंद्राने खूप छान काम केलं, या गोष्टीतून राणीला वाचवलं. नाहीतर आज राणी पकडली गेली असती. तर आता इकडे इंद्रा राणीला पाहत असतो आणि राणी त्याच्याकडे पाहून हसत असते. तर आता राणीला खूप भारी वाटत असतं की सरांनीच तिला वाचवलं या सगळ्यातून. तर आता इथे हे उर्मिलाची तर चांगलीच मज्जा आलेली असते, कारण तिला वाटलं की मी या राणीला रंगे हात पकडेल, पण असं काहीच झालेलं नसतं. ते ओले कपडे पाहून ती चकित झालेली असती. तर त्यावेळी राणी बोलते की काय झालं उर्मिला मॅडम, तुम्हाला असं वाटतं ना जसं तुम्ही खोटं बोलतायत ना तसं तुम्हाला वाटतं की सगळेच खोटं बोलतात, पण तसं नसतं उर्मिला मॅडम. तर त्यावेळी उर्मिला बोलते की हे बघ, जास्त बोलायचं नाही, तू तुझ्या मर्यादेतच राहायचं, तू एक नोकर आहेस आणि नोकरासारखंच राहायचं. तर आता इथे तिला राग आल्यामुळे ती बोलून राणीला धमकी देऊन तिथून निघून जाते. पण इकडे राणी जी आहे ती हसत असते. तर आता थोड्या वेळानंतर राणी आणि इंद्रा दोघेही जण घरी येतात आणि इकडे राणी आणि इंद्रा मालती आणि आबांना सगळं काही सांगत असतात की दादासाहेबांमध्ये नक्कीच काहीतरी गडबड आहे. तर आता त्यावेळी आबा बोलतात की म्हणजे तुमच्या काही हाती लागले का. तर त्यावेळी राणी आणि इंद्रा सांगू लागतात की हो आबा, आमच्या असं काही हाती लागले ज्याच्यावरती तुमचाही विश्वास बसणार नाही. तर त्यावेळी इंद्रा जो आहे तो रेकॉर्डिंग आबांना आणि मालतीला ऐकवतो. तर त्यावेळी आबा बोलतात की अरे, हे तर खूप विचित्र आहे, मला तर आधीपासूनच डाऊट होता आणि आता तर तो डाऊट क्लिअर झालाय. कारण ज्यावेळी दगड फेकला राणीने त्यावेळी त्याने उजव्या हाताने पकडला. माझा दादा तर डावखुरा होता, त्याला उजव्या हाताने काही जमत नव्हतं, पण हे सगळी कामं उजव्या हाताने करतो. त्याच वेळेस मला डाऊट आला होता, पण आता सगळं काही क्लिअर झाले. तर आता राणी बोलते की हो आबा, आता सगळं काही दादासाहेबांपाशीच आहे, त्यामुळे आता आपल्याला इथून पुढे दादासाहेबांवरतीच नजर ठेवायला पाहिजे आणि सगळे काही पुरावे मिळवायला हवेत. तर आता इंद्रा बोलतो की हो राणी, तुझं बरोबर आहे. तर त्यानंतर आबा बोलतात की पण तुम्ही कसा शोध लावणार इथून पुढे. तर त्यावेळी राणी बोलते की तुम्ही काळजी करू नका आबा, आम्ही सगळं काही बघू आणि आजपासूनच आपलं मिशन दादासाहेब सुरू होणार आहे. इंद्रा आबांना, मालतीला आणि राणीला सांगतो. तर आता दुसऱ्या दिवशी इकडे दादासाहेब जे आहेत, दादासाहेब आणि अजित दोघेही जण ड्रिंक प्यायला बसलेले असतात. तर त्यावेळी दादासाहेबांनी अजितला पॅक बनवायला लावलेलं असतो. तर आता अजितला देखील दादासाहेबांमुळे सवय लागायला लागली आहे. त्यालाही खूप भारी वाटत असतं की आपले वडील आपल्याला हे प्यायला देत आहेत आणि यासाठी सहमती देत आहे. अजित जो आहे तो खूप मासूम असतो, त्याला एवढं काही नाही, फक्त त्याला दिसतंय त्याच्या बापाचं प्रेम. त्यानंतर आता इकडे अजित त्यांच्यासाठी ड्रिंक तयार करतो आणि त्याचनंतर थोड्याच वेळात राणी आणि इंद्रा तिथे येतात. तर आता दादासाहेब बोलतात की आता ह्याच्याबरोबर काहीतरी खायला हवं होतं चकना. तर त्यावेळी अजित बोलतो की हो हो बरोबर आहे तुमचं. तर आता दादासाहेब आणि ते दोघेजण ड्रिंक पितच असतात. तेवढ्यात रत्ना तिथे येते आणि अजितला थांबवण्याचा प्रयत्न करते. तर त्यावेळी आता इथे दादासाहेब तिला खूप काही बोलतात की तुला आधीच सांगितलं होतं ना, आमच्या बाप लेकामध्ये पडायचं नाही, चल निघ इथनं. तर त्यावेळी रत्ना तरी देखील अजितला खुणावत असते की पिऊ नकोस, पण अजित मात्र आपल्या आईचं काहीच ऐकत नाही, तो फक्त त्याच्या वडिलांचंच ऐकतो. त्यानंतर आता दादासाहेब जे आहे ते रत्नाला तिथून हकलावून देतात आणि आई गेल्यानंतर अजित जो आहे तो आईकडेच पाहतो. आणि थोड्याच वेळानंतर आता इथे दादासाहेब पुन्हा म्हणतात की ह्याच्याबरोबर काहीतरी हवं होतं, ही बाई कशाला आली काय न मध्येच.
असं म्हणत आता इकडे इंद्रा तिथे आलेला आहे आणि राणीने त्यांच्यासाठी छान भजी तयार केलेले असतात. भजी बनवून आता दादासाहेब खुश असतात. तर आता अजित बोलतो की छान बेत झाला ना. खरं तर यांच्याकडून खूप कामं करून घेतात आणि मज्जा येते त्यांना काम करताना पाहताना. तर त्यानंतर अजित आणि दादासाहेब दोघेही जण भजी खात ते ड्रिंक घेत असतात आणि त्या भज्याची तारीफ देखील करतात. तर राणी इकडे खुश होते. राणीला आता सगळं काही दादासाहेबांकडून वधवून घ्यायचं असतं. म्हणूनच आता इंद्राने तिथे रेकॉर्डिंग सुरू करून ठेवलेली असते. पण अजितचं आणि दादासाहेबांचं मात्र अजिबात लक्ष नसतं. आणि त्यानंतर आता इकडे दादासाहेबांना अचानक फोन येतो. त्यावेळी दादासाहेब फोनवरती त्या वेगळ्याच भाषेत बोलू लागतात. तर अजित जो आहे तो त्यांच्याकडे पाहतो आणि ते सगळं बोलणं ऐकतो, पण त्याला काही कळत नसतं. तर त्यावेळी आता त्यांचं फोनवरती बोलून होतं आणि अजित लगेचच दादासाहेबांना प्रश्न विचारू लागतो की दादासाहेब, तुम्ही ही कसली भाषा शिकला आहात आणि ही भाषा तुम्हाला कुठून येते? तर त्यावेळी दादासाहेब बोलतात की अजित, तुला माहिती आहे ना, मी दुसरीकडे राहायचो आणि तिथेच राहून मला ही भाषा यायला लागली आणि तिथलं नाव होतं त्या गावचं निपाल. तर त्यानंतर आता अजित बोलतो की ठीक आहे बाबा. राणीही हे सगळं ऐकत असते आणि इंद्रा देखील हे सगळं ऐकत असतो. त्यानंतर थोड्याच वेळात आता इकडे दादा जे आहे ते आता थोडंफार तिथल्या गोष्टी सांगू लागतात आणि अजित त्यांचं बोलणं ऐकत असतो. त्यानंतर थोड्याच वेळात आता इंद्रा वरती जातो आणि अजितच्या रूमकडे कशाचा तरी आवाज करतो. कारण अजितला तिथून उठवायचं असतं आणि राणी आणि इंद्राला त्यांचा प्लॅन सुरू करायचा असतो. तर राणी बोलते की अजित दादा, तुमच्या ना रूममधून खूप मोठा आवाज आलाय. काय झालं एकदा पाहताय का? तुम्ही जो नवीन एक्सपेरिमेंट केला आहे तो तुटला वगैरे नाही ना? जा बरं, बघा बरं एकदा जाऊन. तर त्यावेळी अजित बोलतो की ठीक आहे, मी जाऊन येतो हां दादा. तर असं म्हणत तो अजित जो आहे तो त्याच्या रूममध्ये जातो. अजित गेल्यानंतर आता राणीच्या प्लॅनला सुरुवात होते. इकडे दादासाहेब एकटेच ड्रिंक करत असतात आणि त्या भज्याची तारीफ करत असतात. तर आता राणी बोलते की दादासाहेब, तुम्ही एवढ्या दिवस घरापासून दूर होतात आणि मग माझं कर्तव्य आहे की मी तुम्हाला चांगलं करून खाऊ घालू. तर आता दादासाहेब बोलतात की बरोबर, आता तू मला असंच छान खुश करून ठेवायचं आहेस खायला बनवून. तर आता इथे राणी जी आहे ती बोलते की हो नक्की. पण दादासाहेब, तुम्ही मगाशी म्हणत होतात की तुम्ही नेपाळमध्ये राहत होतात, ते खरं आहे का? आणि तुम्ही इथून घर सोडल्यानंतर तिथेच राहत होता का एवढे दिवस? तर आता इथे दादासाहेबांना जरा नशेत असल्यामुळे राणीला थोडीशी माहिती सांगू लागतात. कारण ते अगदी नशेतच असतात, त्यामुळे बोलून टाकतात. तर त्यावेळी राणी माहिती काढण्याचा प्रयत्न करते की हे दादासाहेब नक्की कुठे राहत होते, म्हणजे त्यांचा शोध घेता येईल. तर हळूहळू करून दादासाहेबांनी 2 गावाची नाव सांगितली आणि त्याच्यामध्ये ते राहत होते असं देखील राणीला सांगितलं. पण प्रॉपर ॲड्रेस ते सांगत नव्हते. तर राणी ते काढून घेण्याचा प्रयत्न करत असते. पण दादासाहेब बोलतात की काय गं, सारखे सारखे तेच प्रश्न विचारतेस, मला कंटाळा आलाय. मला ना हे भजे खूप आवडलेत, आता मला हे फक्त खाऊ देत. आणि तसंही मला तिथे कधीच असं जेवण मिळालं नाही. तर आता राणी बोलते की हो, ते पण तुमचं बरोबर आहे, पण तुम्ही काळजी करू नका, मी तुमच्यासाठी रोज असं छान छान बनवत जाईल. दादासाहेब जे आहेत ते त्या ड्रिंकमध्ये ते भजे बुडवून ते खात होते आणि एन्जॉय करत होते. तर त्यानंतर इकडे राणी आणखीन काही प्रश्न विचारते, पण दादासाहेबांना मात्र त्याचे उत्तर द्यायची नसतात. पण त्यांनी एवढं मात्र सांगितलेलं असतं की ते नेपाळ आणि बेळगावच्या मध्ये राहत होते. पण आता राणी विचार करते की हे पुढचं नाव का नाही सांगत आहे. तर आता इंद्रा बोलतो की ठीक आहे, ते सांगत नाही आहे तर जास्त विचारण्यात काहीच अर्थ नाही. तर दोघेही जण तिथून निघून जातात आणि इकडे दादासाहेब इथे राणीला आवाज देऊ लागतात, कुठे गेली ही जयसिंगाची सून, असं म्हणत आता ते तिला शोधू लागतात. आणि त्याच नंतर ती गेल्यानंतर ते ड्रिंक करू लागतात. इकडे फॅक्टरीमध्ये हा विक्रांत जो आहे प्रचंड चिडलेला असतो आणि केटीला म्हणत असतो की मला सांगा, मी सांगितलेली आत्तापर्यंतची कामं पूर्ण का झाली नाहीत. तर त्यावेळी केटी बोलतो की सर, पण तुम्ही सांगितलेली कामं सगळे पूर्ण झाली आहेत. तर आता विक्रांत बोलतो की म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का मी खोटं बोलतोय आणि मला हौस आली आहे का खोटं बोलायची? हे पहा, ते मला आता काहीही सांगायचं नाही आहे. तर आता विक्रांत रागाच्या भरात इथे केटीचं तोंड पकडतो आणि त्याला जाब विचारतो. तर त्यावेळी केटी बोलतो की हे पहा सर, मला बोलून तरी द्या, असं म्हणत ते विक्रांतचा हात काढू लागतात. तर त्यानंतर इथे विक्रांत केटीला धमकी देतो की ही सगळी कामं आजची आज झाली पाहिजे, जा निघा इथून, असं म्हणत केटीला बाहेर देखील काढलेलं असतं आणि इकडे रागाच्या भरात पाणी पित असतो.
त्याला काय झालंय हे केटीला देखील समजत नाही. तर आता राणी आणि इंद्रा दोघेही जण घरी आलेले आहेत आणि आबांना इंद्रा बोलत असतं की आबा, आज ना आमच्याकडे एक पुरावा हाती लागला आहे की दादासाहेब नेमके कुठे राहत होते. पण त्यांनी असं ठोक नाव नाही सांगितलं, पण हे नक्की सांगितलंय की ते 2 गावाच्या मध्ये राहत होते आणि ते गाव निपाल आणि बेळगाव. तर त्यावेळी आबा बोलतात की पण हे गाव तर खूप मोठं आहे इंद्रा. तर ते इंद्रा बोलतो की हो आबा, ते गाव खूप मोठं आहे, पण काहीही करून शोधायला हवं. तर त्यानंतर इथे आबा जे आहे ते बोलतात की पण कसं शोधणार इंद्रा. तर त्यावेळी मालतीही बोलते की हो, ते गाव खूप मोठं आहे, ते गाव काही एवढं छोटं नाही आहे की विचारून शोधता येईल. तर त्यावेळी आता इथे राणी गप्प असते. पण त्यानंतर आबा बोलतात की हे पहा इंद्रा, शक्य काहीच नसतं, पण ते आपल्याला करावं लागणार आहे. तर त्यावेळी आता इथे इंद्रा आणि राणी त्यासाठी तयार असतात. इंद्रा आणि राणी म्हणतात की आबा तुम्ही काळजीच करू नका, ते आम्ही शोधून काढूच. तर त्यावेळी आबा बोलतात की पण त्यासाठी तुमच्याकडे काय प्लॅन आहे, म्हणजे तुम्ही कसं जाणार आहात तिकडे शोधण्यासाठी. इथे विक्रांतला काय सांगणार आहे, तो तुम्हाला 1000 प्रश्न विचारेल. मेन म्हणजे तो इथून तुम्हाला जाऊच देणार नाही. त्याने फक्त आपल्याला कामाला लावलं आहे आणि तो असं आपल्याला सोडू शकत नाही. तर आता इथे मालती इंद्राला थांबवायला सांगत असते आणि म्हणत असते की या पोरीच्या नादी लागू नकोस इंद्रा, तिकडे काही झालं तर तिकडेच तुला सोडून देईल आणि तिला काही फरकही पडणार नाही. तर त्यावेळी इंद्रा बोलतो की नाही आई, असं काही नाही आहे, प्लीज तू असा विचार करू नकोस. जर आपल्याला काहीतरी मिळवायचं असेल तर हे नक्की शोधायला हवं. तर त्यानंतर राणी बोलते की आबा हे पहा, आपल्याला काहीही करून ते शोधायला हवं आणि त्यासाठी मला माहीत नाही पुढे काय करावं लागेल आणि काय नाही, पण मी ते करायला तयार आहे. तर त्यानंतर आता इथे मालती बोलते की ही पोरगी ना नेहमी काही ना काही सांगून माझा जीव भांड्यात टाकते. आबा बोलतात की पण राणी आणि इंद्रा, तुम्ही विक्रांतला असं काय कारण सांगणार की तो तुम्हाला जाऊ देईल, तो तुम्हाला मुळीच जाऊ देणार नाही. तर त्यानंतर आता राणी बोलते की आबा, माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे. तर आता राणी तिचा प्लॅन आबांना, इंद्राला आणि मालतीला सांगू लागते. तर आता पुढील भागात इकडे राणी आणि इंद्रा दोघेही जण विक्रांतकडे आलेले आहेत, कारण त्या दोघांनाही सुट्टी हवी असती. तर आता विक्रांतला ते काय सांगतील ते पुढील भागात नक्कीच पहा. विक्रांत त्यांना सुट्टी देईल का, त्यांना जाऊ देईल का, तर हे पाहणं उद्याच्या भागात रंजक ठरणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.